श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, नुकताच अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि अशाच या शुभ आणि पवित्र महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. तसं बघायला गेलं तर गुरुपुष्यामृत योग हा फारसा जुळून येत नाही. असं तर वर्षातून जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा हा योग जो आहे तर तो जुळून येत असतो. म्हणूनच आपण अशा वेळी आपण या पवित्र दिवशी काही आपल्याला घरामध्ये सेवा उपाय जे आहेत तर ते देखील करायचे आहे. कारण की बघा, जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्यावेळी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जाते. या नक्षत्रावरती देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु आणि शनी देवांचा प्रभाव असतो आणि त्यातल्या त्यात यंदा हा योग अधिक मासात येत आहे. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय महिना आहे. म्हणूनच त्याला पुरुषोत्तम मास. जेव्हा अधिक मासाने गुरुपुष्यामृत योग एकत्र येतात त्यावेळी या दिवसाचं शुभ फळ जे आहे तर ते कितीतरी पटीने वाढत असते. या दिवशी तुम्ही जे काय सत्कर्म कराल, दान धर्म कराल किंवा नवीन कार्याला सुरुवात कराल तर त्याचं फळ जे आहे तर ते नेहमी अक्षय राहतं. म्हणजेच ते कधीही संपत नाही. हा शुभ मुहूर्त कधी आहे, कधी संपणार आहे तर बघा, हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. परंतु अशा या शुभ दिवशी आणि पवित्र दिवशी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला आणि दानाला खास विशेष महत्व आहे. म्हणूनच आपल्याला या गुरुपुष्यामृत योगांच्या दिवशी आणि धोंड्याचा महिना असल्यामुळे या दिवसाला खास विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. आता ह्या वस्तू कोणत्या असणार आहे, कशा पद्धतीने टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुपुष्यामृत योगाची तारीख ही 21 मे गुरुवार या दिवशी आहे. आता या दिवशी पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सकाळी 7 वाजता चालू होणार आहे आणि नक्षत्राची समाप्ती ही रात्री 3 वाजता होणार आहे. म्हणजेच हा मुहूर्त संपूर्ण दिवसभर असणार आहे. या काळात राहू काळ वगळता तुम्ही कोणतेही शुभ संकल्प करू शकता. गुरुपुष्यामृत योगाच्या सुवर्ण काळात खरेदी करणे आणि साधना करणे अतिशय अत्यंत फलदायी मानले जाते. शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगांवरती केलेली खरेदी अतिशय अत्यंत शुभ आणि चिरंतर टिकणारी असते. जर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींना प्राधान्य द्या. या महासंयोगाच्या दिवशी घरात सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय घरामध्ये नक्कीच करू शकता. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा, पिवळे वस्त्र परिधान करा. देवघरामध्ये भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला केसर आणि दुधाचा अभिषेक करा. त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या मिठाईचा नैवेद्य, त्याचबरोबर बुंदीचे लाडू अर्पण करा. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा कमीत कमी किमान 108 वेळा जप करा. अधिक मासात या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटांचा नाश होतो. संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ म्हणजेच तुळशी मातेजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा करा. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. 21 मे रोजी गरजू व्यक्तींना पिवळी डाळ, धान्य ज्यामध्ये चण्याची डाळ, केळी, पिवळे वस्त्र,
दान करा. तुमच्या क्षमतेनुसार केलेलं दान तुमच्या 7 पिढ्यांना पुण्य देऊन जाईल. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे म्हणजेच माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासारखे आहे. जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर चांदीचे छोटे नाणे किंवा चांदीची वस्तू खरेदी करू शकता. बघा, जर बजेट नसेल तर मग काळजी करू नका. या दिवशी केवळ 5 किंवा 10 रुपयांचे अख्खे धने आणि हळकून खरेदी करून घरी आणा. ते आपल्या देवघरामध्ये ठेवा. यामुळे याची मनोभावे पूजा करा. घरामध्ये कधीही तुम्हाला पैशाची उणीव चणचण कमतरता ही भासणार नाही. अधिक मासाचे निमित्त असल्याने भगवान विष्णू देवांच्या पूजेसाठी पितळेची दिवे, पितळेची भांडी किंवा भगवद्गीता यासारखे धार्मिक ग्रंथ जे आहे तर ते आपण खरेदी करू शकता. हे अतिशय अत्यंत उत्तम मानले जाते. या गुरुपुष्यामृत योगांवरती तुम्ही काहीच नाही केले तरी पण चालेल. घरी आपल्याला एक वस्तू घेऊन यायची आहे. ती वस्तू कोणती आहे तर या दिवशी आपल्याला 11 कवड्या, ज्या पिवळ्या कवड्या असतात बघा, त्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहे. सोने चांदीचे भाव अगदी गगनाला भिडले आहे. आपल्याला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाहीये तर सोन्यापेक्षाही मौल्यवान काही वस्तू आहेत ज्या आपण घरामध्ये आणू शकता. ज्यामध्ये धने असतात, हळकुंड असतात, झाडू असतो. हे माता लक्ष्मीचं प्रतीक असणाऱ्या वस्तू आहेत आणि माता लक्ष्मीला त्या अतिशय अत्यंत प्रिय देखील आहे. त्या सुद्धा तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणू शकता. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला यासोबतच घरामध्ये काही प्रभावशाली असे उपाय देखील करायचे असतात. या दिवशी केलेल्या उपायांचं, केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. कारण हा जो दुर्मिळ संयोग जुळून येत आहे तो शतकांमध्ये एकदाच येतो. गुरुवार, गुरुपुष्यामृत योग आणि त्यातच अधिक मास, जेव्हा हे तिन्ही शुभ योग एकाच दिवशी येतात तेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड वर्षाव जो आहे तर तो होत असतो. या दिवशी जर तुम्ही काहीही केले नाही तरी पण चालेल, परंतु आंघोळीच्या पाण्यात फक्त आपल्याला ही एक गुप्त वस्तू टाकून स्नान करायचं आहे. विश्वास ठेवा, कितीही मोठा शत्रू असेल तर तो तुम्हाला त्रास देत असेल, अवघ्या 2 दिवसात तुमच्या समोर नतमस्तक होईल, गुडघे टेकेल. त्याचं शत्रुत्व भावना कायमची संपेल आणि तो तुमच्या मागे पुढे फिरकेल. एवढेच नाही, तुमच्या घरातील वर्षानुवर्षाचं गरिबी, दारिद्र्य संपून तुमची जी काय मनामध्ये छोटी मोठी इच्छा असेल तर ती अगदी चुटकीसरशी पूर्ण होईल. हा उपाय काय आहे बघा, कोणती वस्तू आहे आणि हाच उपाय या दिवशी का करावा हे सर्व आपण जाणून घेणारच आहोत. बघा, अगोदर हे समजून घ्या की 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे सर्वात महत्वाचं असतं. ज्यावेळी गुरुवारी येते त्यावेळी गुरुपुष्यामृत योग तयार होतो, जो भाग्य, संपत्ती आणि बुद्धीचा कारक असतो. या दिवशी ब्रह्मांडातून अमृत सिद्धी योग सुद्धा तयार झालेला आहे. आता बघा, जेव्हा आपण म्हणतो की शत्रू 2 दिवसात संपेल याचा अर्थ असा नाही की त्याचे काही वाईट होईल. सनातन धर्मात कोणाचे वाईट करण्याची शिकवण आपल्याला दिली जात नाही. आणि या उपायामुळे काय होते तर तुमच्या शत्रूच्या मनातील तुमच्या बद्दलचा जो काही द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे, भावना आहे तर त्या पूर्णपणे नष्ट होणे. जो व्यक्ती तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करत होता त्याची बुद्धी पालटते. तो स्वतःहून तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे करतो. त्याची शक्ती तुमच्या समोर कमी पडते आणि तो तुमच्या मागे पुढे फिरू लागतो. म्हणजे शत्रू संपतो, एक नवीन मित्र तयार होतो किंवा तो तुमचा नाद सोडून देतो. आणि बघा, हा उपाय कसा करायचा आहे तर गुरुवारी 21 मे गुरुवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक तांब्या भरून पाणी घ्या, चिमूटभर पिवळी मोहरी, काही भागात याला राई सुद्धा म्हणतात, पिवळी मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी शत्रुनाशासाठी सर्वोत्तम मानली जाते. चिमूटभर हळद घ्यायची. हळद हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे. तर काय करायचं, गुरुवारी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोमट किंवा साधं पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये आधी चिमूटभर हळद टाका, त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी टाका आणि त्या थोडंसं गुलाबजल, गंगाजल जे आहे तर ते देखील टाकायचं आहे.
त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर केशर असेल तर केशराची एक काडी तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्या इष्टदेवाचं किंवा ओम श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप करा किंवा षडाक्षर मंत्राचा जप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। अशी तीव्र इच्छा धरा की माझ्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य, अडचणी, अडथळे, शत्रूंचा त्रास या पाण्यासोबत वाहून जात आहे। या पाण्याने शांतपणे स्नान करा, मनामध्ये नामस्मरण करा। लक्षात ठेवा, या आंघोळीनंतर अंगाला साबण लावू नका। आधी साध्या पाण्याने साबण लावून आंघोळ केली तरी चालेल, परंतु शेवटी या मंत्र उच्चारित पाण्याने अंगावर पाणी घ्यावं। आंघोळ झाल्यानंतर शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजावरती थोडंसं हळद मिक्स केलेलं पाणी शिंपडावं। उंबरठ्याला नमस्कार करावा, उंबरठा आपला स्वच्छ पुसून घ्यावा, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं। या गुरुपुष्यामृत योगांवरती भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने घरामध्ये कधीही पैशाची उणीव, चणचण, कमतरता ही भासत नाही। इतका हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे। गुरुवारी उपाय केल्यावर अवघ्या 2 दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत तुम्हाला तुमच्या शत्रूच्या वागण्यात बदल झालेला जो आहे तर तो दिसायला हळूहळू सुरुवात होईल आणि तुमची जी काय रखडलेली अडकलेली कामं असेल तर ती सुद्धा मार्गी लागतील। पैशाचे नवीन मार्ग जे आहेत तर ते हळूहळू करत मोकळे होतील। 21 मे रोजी येणारा हा सुवर्ण दिवस अजिबात हातचा जाऊन देऊ नका। अशी संधी आपल्याला वारंवार मिळत नाहीये, म्हणून आलेल्या संधीचं कधीही केव्हाही सोनं केलेलं चांगलं असतं। आणि हा उपाय जो आहे तर तो स्वतःवर आणि देवावरती विश्वास ठेवून करा आणि त्यासोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला। नक्कीच आपण जी काही सेवा उपाय करतो तर त्या केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते भगवंत आपल्याला नक्कीच प्राप्त करून देत असतात। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून आपल्याला उद्या गुरुवारला म्हणजेच गुरुपुष्यामृत योगांवरती आपल्याला टाकायचे आहे। तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी हा उपाय 10 वाजेपर्यंत सकाळी केला तरी देखील चालणार आहे। आता आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे, कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला, स्नानाला खूप महत्व आहे। आणि आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये, धगधगीच्या जीवनामध्ये तीर्थक्षेत्री किंवा नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकांना शक्य आहे का? तर नाही। म्हणूनच अशा वेळी, अशा पवित्र तिथींवरती जर आपण आपल्या घरामध्ये काही छोटे मोठे उपाय केले, ह्या वस्तू आपण आपल्या घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं। म्हणून आपण ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू आवर्जून टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे। यानंतर आपल्या घरामध्ये भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर सेवा कोणती करायची आहे तर विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करू शकता। व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता। माता लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही 16 वेळा पठण करा। श्री सुक्तम 16 वेळा पठण करा। ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या अतिशय अत्यंत उच्च कोटीच्या सेवा आहे आणि ह्या सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला या सेवेची अनुभूती जी आहे तर ती नक्कीच अनुभवायला मिळेल। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।